तर मुंबई ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळत असून पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने महामार्गावर अपघात होत आहेत। जळगाव शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक या महत्त्वाच्या चौकांमधून नागरिकांची वाहतूक सुरू असते आणि त्याच ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय। रोज नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तर याचा आढावा आमचे प्रतिनिधी वाल्मिकी जोशी यांनी घेतलाय, पाहूया। मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा राष्ट्रीय महामार्गाची यदि परिस्थिती बघायला गेली तर अतिशय विकट आहे। रस्त्यामध्ये खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता असाच प्रश्न आहे। मी सध्या जळगावच्या शहराच्या आकाशवाणी चौकामध्ये आणि इच्छादेवी चौकामध्ये आहे। या ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती बघितली तर इच्छादेवी चौकामध्ये मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग कसा परिस्थितीने खड्डेमय झालेला आहे। अक्षरशः राष्ट्रीय महामार्गाचं चाळणी झालेली आहे, भले मोठे खड्डे पडलेले। या ठिकाणी वाहन देखील चालवता येत नाहीये। मोठे वाहनांचा देखील या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेकदा प्रशासनाला या बाबतीत अनेक लोकांनी सांगितल्यानंतर या राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते सुधारत नाही। याच राष्ट्रीय महामार्गावर बघायला गेला तर हा मुंबई ते नागपूर असा जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। मात्र या ठिकाणी अनेक आमदार, खासदार किंवा जिल्हाधिकारी व नाहीचे अधिकारी जे राष्ट्रीय महामार्गाचं काम बघतात ते देखील जात असतात। मात्र या ठिकाणी कोणालाही याची जाग येत नाही का, काही दुर्घटना घडेल याला जबाबदार कोण, असा नागरिकांच्या वतीनं प्रश्न विचारला जातो। वाल्मिकी जोशी, झी मीडिया, जळगाव।